थंबनेल बघून तर कळलंच असेल आपण आज कुठे चाललोय, पण त्याआधी आपण आलो आहोत कात्रज जवळील संतोषी माता मंदिरात। हे मंदिर आहे संतोषनगर कात्रज इथे नवरात्रीमध्ये खूप गर्दी असते। हे मंदिर 1983 मध्ये बांधले गेले। हे मंदिर बांधायला कमीत कमी 6 महिने लागले आणि मूर्ती ही राजस्थानवरून आणली गेली होती। तर बोला सगळ्यांनी जय संतोषी माँ। मंदिरातलं दर्शन तर झालेलं आहे आणि आता थोडी पोटपूजा म्हणून बर्गर किंगला आलेलं आहे। पाठीमागे थोडं ब्लर 2 मिनिट थांबा दाखवतो तुम्हाला। हा पाठीमागे दिसत असेल तुम्हाला बर्गर किंग। इथं तर बर्गर वगैरे खाऊ, काहीतरी फ्रेंच फ्राईज वगैरे ब्रेकफास्ट केल्यासारखं करू थोडंफार आणि मग तिथून निघूया आपण पुढे संत दर्शनला। काहीतरी मस्ती चालली यांची। हा स्वच्छ आहे, हा स्वच्छ आहे। बर्गर किंग आज खाएंगे बर्गर। इकडे बघ शबू, कुठे आली तू? फुर काय फुर? 1 2 साडे माडे 3। बिलेटेड ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण केलं। मागच्या व्हिडिओमध्ये पण सेलिब्रेशन केलं आणि या व्हिडिओमध्ये पण आपण बर्गर किंगला आलेलो आहोत, होम ऑफ द हॉपर्स। सर आता पेटपूजा झालेली आहे आणि आता इथून निघालो आपण। आता कुठे जायचं आपलं? संत दर्शन। वर्ड आहे हे काय बर्गर किंग मधनं काय खाल्लं? फ्रेंच फ्राईज आणि आईस्क्रीम सॉफ्टी सगळं खाल्लं। काहीच सोडलं नाही त्याच्यात। अशा प्रकारे आपण आता इथे हडशी मध्ये आलेलो आहोत। संत दर्शन पांडुरंगाचं एक मंदिर आहे आणि इथं भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आहेत आणि मेन म्हणजे भरपूर साऱ्या देवदेवतांच्या मूर्त्या इथे त्यांनी स्कल्पचर इथे बनवलेले आहेत आणि ते खूप बघण्यासारखं आहे। तुम्हाला दाखवतोय पुढे कसं काय दिसतंय ते, तुम्हाला पण बघायला खूप आवडेल। आम्ही एकदा 2 वेळा येऊन गेलेलो आहे मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे। आता मम्मी पप्पा आले होते आणि छबू पण आली होती, तिथे दाखवण्यासाठी पण आलेलो आहोत। काय बहीण भाऊ आहेत ते दोघी झोपून उठले? कुठं दिसते? हा दिसली। सॉरी बाबू आले। बाबू वडापाव खायला आलाय काय? वडापाव खाणार आम्ही। बाबू वडापाव खायला आलाय। अजून काय खाणार? भेळ खाणार का? बाबू इथं ट्राय मारतो। चला ताव मारू वडापाव एकदम उचला प्रत्येकाने। कमेंट मध्ये सांगू वडापाव चीयर्स कसं सांगा प्रत्येकाने वडापाव। कसा आहे वडापाव? थोडा मीठ कमी आहे। नाईस। कसा आहे वडापाव? मीठ कमी आहे म्हणतोय तो। थोडं मीठ कमी आहे। ठीक आहे। तिकीट काउंटरला आपण चाललोय आता। एवढ्या खड्ड्यातून कुठं चालली? तर सुरुवातीला हेच आपल्या बघायचं लेण्यांचे एक प्रदर्शन 7 रंग। तर ते बघा आजोबांसोबत दोघांचे फोटो काढायचा शौक। चला मित्र, आपण एक यूट्यूबर आहे, ह्याचा चॅनलचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन। ह्या चॅनलला नक्कीच फॉलो करा। सिस्टीम चालू केली इथे की टोटल काउंट किती होत आहे।
एकदम खतरनाक सिंह, पण फ्रेम मध्ये काही येत नाही. दिसते का पण आपल्याला इथून पुढे नेक्स्ट सरप्राईज काय असणार आहे आपल्यासाठी बघूया. आता काहीतरी सरप्राईज खूप छान असणार आहे इथे. छकुला बघा फर्स्ट टाइम आपण बघत होते, घाबरते सगळ्या गोष्टींना. गणपती बाप्पांना घाबरत होती मोठ्या असल्यामुळं. चला चला गुहेत चला. सरप्राईज आहे खूप मोठं. 1 2 3 ओम नमः शिवाय. आणि हा नंदी एवढा ह्यूज आहे की फ्रेम मध्ये सुद्धा येत नाही. वॉटर स्कल्पचर. ओम नमः शिवाय. चलो अभी नेक्स्ट लोकेशन. आता बघूया पुढे काय आहे. काय वाटतं आपलं काय असेल, काय असेल, काय असेल पुढे, काय असेल गेस करा. पुढे काय असेल बघू जरा काय येतं पुढे. खाली बघा. श्रावण बाळ. संत रविदास. जात पात पूछे ना कोई, हरि को भरे भजे हरे का. काय बुबुला येऊ करते छकू बुबू. भक्तीचा मळा. मला गोष्ट दाखवतोय बघा. फुल रिअलिस्टिक एकदम. लाईट बघा, लाईट पण याच्यामध्ये पेटवलेली आहे कंदीलमध्ये.
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. किती सुंदर आहे सगळं. हा वटवागुळ आहे, वटवागुळ आहे कुठे तरी. ओम साईराम. हा सेकंड पार्ट. सगळ्यांचे स्कल्पचर इथे दाखवलेले आहेत आता. शकू दादा दादा. संत सेनानावी, संत पुरंदरदास, चक्रधर स्वामी, महात्मा बसवेश्वर महाराज की जय. कृष्णा कृष्णा. शंकर महाराज. अतिशय सुंदर. आता मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे आता मी एकदा येऊन गेलतो इथे 2 वेळा, तर तुम्हाला हे नजारा दाखवतो. तुम्हाला खूप आवडेल. हे बघा, तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही, पण तुम्हाला एक दाखवतो. थांबा, झूम करून दाखवतो. जय श्री कृष्ण. कमेंटमध्ये लिहा जय श्री कृष्ण सगळ्यांनी. अतिशय सुंदर असं मनमोहक बासरी वादन. नक्की व्हिजिट करा. इथे पैसे वसूल एकदम. हे काय बोलतात त्याला, मूर्ती प्रदर्शन, हडशी. पुन्हा एकदा इथे वेरूळ अजिंठ्याच्या लेण्यांसारखी प्रतिकृती तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर असं कारागिरी. सेम वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या इथे दाखवलेल्या आहेत. अजून एक फनी गोष्ट तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, त्याच्या दातातून काय आले बाहेर. एकाच्या दातातून पळी आली, एकाच्या दाताने पळी पकडले. गोपिकांचा नाद सोडून काना झालाय. काहीतरी पाण्याचा आवाज येतो, काहीतरी पाण्याचा आवाज येतोय. कुठेतरी धबधबा आहे चालू. चला चला लवकर लवकर चला. पाय स्लिप होईल. आवाज तुम्हाला येत आहे की नाही माहित नाही आवाज ऐकायला, पण खूप पाणी याचा आवाज जोरात आहे. बच्चा कंपनी, मोटू पतलू, मोटू पतलू, पिकाचू आणि ॲक्शन हिरोमध्ये कोण आहे? सुपर हिरो, सुपरमॅन.
सुपरमॅन, कॅप्टन अमेरिका विथ ढाल आणि किंग कॉंग. किंग कॉंगच्या नाकात हात जातात का आपल्या? खरंच जागा व्हायचं नाही तर. फुल डेंजर आहे एकदम. जवळ जाताना मग भीती वाटते. सिरियसली टेबल बनवलाय. शकू शकू. ओ डोरेमॉन. डोरेमॉन तर खिशा चालू आहे का बघू आपण. पॅक आहे काय कामाचा डोरेमॉन हा. जम्बो रॅम्बो. रॅम्बो सर्कस मला हत्ती. आणि ही आहे गोगल गाय. तर खूपच छोटी आहे असं वाटत नाही का. म्हणजे टेंटिकल्स बघा. इमॅजिन करा तुमच्या समोर अशी एवढी मोठी गोगल गाय तर तुम्ही काय कराल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो दॅट्स इट. एवढं होतं आजच्या या संत दर्शनमध्ये. आता अजून गार्डन बघायचं, मंदिर बघायचं, तिथं तुम्हाला पुढं दाखवतो मंदिर. पण हे जे प्रदर्शन होतं तिथं आता संत दर्शन संपलेलं आहे. तिथून पुढे फक्त पंढरपूर विठ्ठलाची मंदिर आहे विठ्ठलांचं. आणि अजून बाकी काय गार्डनमध्ये दाखवायचा प्रयत्न करू. काय रस्त्याला अतिशय सुंदर जागा आहे. तर थोडा प्लॅन मध्ये चेंज झालेला आहे. इथे बोटिंग करायचा प्लॅन आपला झालेला आहे. दाखवतो बोटिंग. नौका विहार, पॅडल बोट, 100 रुपीज पर पर्सन फॉर 20 मिनिट्स. हा ड्रॅगन आपली बोट आहे वाटतं आत्ताची. हा ड्रायव्हर नको आता झालं सगळं घेतलं. मारतील त्या महाबळेश्वर मध्ये आपण 1-1 तास फक्त चालवले तर 30 मिनिटाला काय येतोय. ड्रॅगन येतोय, हळूहळू येतोय. ड्रॅगन आहे आपलं ड्रॅगन. पायी हळूहळू चाला. आर यू एक्साइटेड? Yes, I'm so excited. First experience. बोटिंग कधी पहिली केली नाही काय तू? केली का बोटिंग? हा मग पायाचे नाही केले, माणसावाले केली. अरे तुम्ही वाकडी वगैरे चाललाय तर फिरवा. अरे फिरवा. हा फिरवले. टाइमपास. पाय पाय पुढे जाऊ दे. आता पुढे जाऊ दे. पुढे हे कसं वाटतंय? नाही ठोकर. कसं वाटतंय? मजा येते तुला? मजा येते काय? मस्त. तुमची हवा टाईट होणार आहे पॅन्डल मारून. आपल्या ड्रॅगन मध्ये बसलो होतो आपण. मग दाखवतो ड्रॅगन. आली. अरे सरळ राहू दे ना. अरे मग क्रॉस सरळ फिरवली मी बरोबर फिरवली. आपण सगळे दिसलो असतो. डकवाली सीन बघ किती भारी वाटतं एकदम. हे ड्रॅगन मध्ये आम्ही कडक सीन आहे का बघा इकडं. हा तेवढंच पकडत, सरळ पकडत. बदक बघ. आधी नाही म्हणत
आमच्या दोघांचं ते बाहेर उभे आहेत तिकडे. हा तिकडे घ्या पकड. सो आजच्या पुरती एवढंच. आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. बाय बाय.